ठरलं तर मग या मालिकेच्या 6 सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन आता विचार करत असतो, हे काय होतं, माझ्यासमोर आत्ता कोण आलेलं, म्हणजे माझ्या स्वप्नात मी जे बायकोला माझ्या स्थान दिलंय ती बायको होती का, हा भास होता का, म्हणजे मला ज्या रूपामध्ये सायलीला पाहायचं आहे त्याच रूपात सायली कशी काय माझ्यासमोर आली. नाही, पण ती बरोबरच बोलत होती. मला खरंच लाज वाटली पाहिजे की मला माझ्या बायकोबद्दल काहीच माहिती नाही आहे. काय करू आता. मम्मानी तर मला लिस्ट बनवायला सांगितले, पण मला माहितीच काही नाही तर मी लिस्ट कशी बनवणार. असा विचार ज्या वेळेला अर्जुन करत असतो तेवढ्यात नेमकी तिथे कल्पना येते. काय रे अर्जुन, मी तुला काहीतरी काम दिलं होतं सायलीच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी लिहून काढायला, पण मला नाही वाटत तुला काही जमलं असेल, कारण आत्ताच बघितलं ना खाली तुला काहीच येत नव्हतं. यावरती अर्जुन म्हणतो, मम्मा तू चिंता करू नकोस, मी ना सगळं लिहून काढतो. मी काय सांगतो तुला, तू एक काम कर ना, म्हणजे मी आज काय करतो तिच्याकडून सगळं लिहून घेतो आणि मग तुला सांगतो. यावरती कल्पना म्हणते, म्हणजे तिलाच विचारणार तू. यावरती मग अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, म्हणजे ॲक्च्युली मी नुसतं तिला विचारणार डायरेक्ट नाही आहे, तू बघशीलच, मी तिला असं विचारेन ना की तिला कळणार पण नाही. यावरती आता इकडे कल्पना म्हणते, तू काय करणार आहेस. यावर तो म्हणतो, मी बघतो स्क्रॅपबुक वगैरे असं लिहून घेतो. यावरती ती म्हणते, ठीक आहे, उद्या 5 वाजता उठ. यावरती अर्जुन म्हणतो, 5 वाजता, उद्या 5 वाजता उठून मी काय करायचंय मम्मा. यावरती कल्पना सांगायला लागते, हे बघ, म्हणजे कसं आहे, उद्या सायली पण 5 वाजता उठता कामा नये, तिचा अलार्म बंद करून टाक आणि तू 5 वाजता उठ, आपल्याला उद्या सायली डे साजरा करायचा आहे ना. यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, 5 वाजता, अरे बापरे, ठीक आहे, उठेन मी, असं म्हणत मग मात्र अर्जुन आता विचार करतो की उद्या सकाळी 5 वाजता उठायचं म्हणजे, पण ठीक आहे, जर का मम्मा बोलती आहे तर मला 5 वाजता उठायलाच पाहिजे. आणि त्यानंतर कल्पना सांगते, 5 वाजता उठून खाली ये, आम्ही ऑलरेडी खाली असू, पण येताना सायलीला काय आवडतं काय नाही ही लिस्ट घेतल्याशिवाय येऊ नकोस. म्हणजे कसं आहे, आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल. अरे एक दिवस तरी तिला सुखाने बिचारीला झोपू दे ना, तिला आता लवकरात लवकर आराम करायला पाहिजे, उठायला नको, उद्या सकाळी एक दिवस तरी, असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मग दोघांचं प्लॅनिंग ठरतं. अर्जुनचं डोकं काही चालत नसतं, कसं करू, स्क्रॅपबुक भरेल का सायली, काय नक्की करेल, तिला सांगू काय स्क्रॅपबुक भरून घ्यायची आहे का, तिच्या आवडीनिवडी आत्ताच मला जाणून घ्यायच्या आहेत. एक ना 100 विचार त्याच्या आता मनामध्ये चाललेले असतात आणि कल्पना दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग त्याला सांगते आणि आता तिकडून निघून जाते. तोपर्यंत मग आता अर्जुन जुन्या स्क्रॅपबुक त्याच्या काढतो आणि त्यानंतर मग तो आता विचार करायला लागतो की सायली आली की तिच्याशी काय बोलायचं आहे, पण सायली मला लगेच पकडेल का, काय नक्की आहे. मग तो त्याची जुनी स्क्रॅपबुक काढतो आणि बेडवरती बसतो. तोपर्यंत इकडे महिपतचा माणूस आलेला असतो. महिपतच्या माणसाला महिपतने सगळी माहिती डिटेलमध्ये काढ असं सांगितलेलं असताना महिपतचा माणूस आता अर्जुनच्या घरच्या प्रत्येक व्यक्तीची डिटेलमध्ये माहिती काढून आणतो. म्हणजे आता प्रताप, कल्पना, त्याचबरोबर अस्मिता, अश्विन या सगळ्यांची माहिती काढून आणल्यावरती मग आता तो सांगतो, हे बघा महिपत शेठ, तुम्ही जे काही सांगितलं होतं ना ते मी सगळं केलेलं आहे, तुम्ही फक्त बोला, या सगळ्यांना एकदाच उडवायचं का. यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत, हे बघ, एकदाच जर का उडवायचं असतं ना तर प्रत्येकाची सेपरेट माहिती तुला काढायला सांगितली असती का, जरा तरी डोकं वापर ना, प्रत्येकाला सेपरेट उडवायचं, आणि ते पण असं ना की अर्जुन सुभेदार हा तिळतिळ करून मेला पाहिजे सगळ्यात पहिलं एका व्यक्तीला, आणि त्याचा सगळा इफेक्ट अर्जुन सुभेदार याच्यावरती झाला पाहिजे. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही सांगा की कोणत्या व्यक्तीला पहिल्यांदा उडवायचं आहे ते. यावरती महिपत म्हणतो, ठीक आहे, सांगतो, ही ह्याची बहीण, ही अस्मिता, या अस्मिताचा नवरा असतो फॉरेनला, पण ही असते सुभेदारांच्या घरातच, त्यामुळे आता हिला उडवणं सगळ्यात पहिलं करूया. हिला उडवायचं म्हणजे हिला त्रास दिला ना की अर्जुन सुभेदार यांच्यापर्यंत हा त्रास पोहोचणार आणि मग आपलं काम तमाम होणार, म्हणजे त्याचं काम तमाम होणार, आपला प्लॅन सफल होणार. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मग आता टार्गेट अस्मिता. यावरती महिपतला काय करायचं, कसं करायचं हा प्लॅन समजावून सांगतो आणि अस्मितावरती डायरेक्ट अटॅक करण्यासाठी सांगतो. महिपतचा माणूस निघतो.
इकडे अस्मिता आता अजूनही सुभेदारांच्याच घरात असते. इकडे तोपर्यंत रात्रीच्या वेळेला अर्जुन स्क्रॅप बुक घेऊन आपल्या इथे बेडवरती बसलेला असताना सायली येते आणि काय करताय, अहो झोपा की, वाजले किती असं म्हणत ती आता इकडे थांबायला सांगते, झोपायला सांगते. यावरती अर्जुन म्हणतो तुला माहितीये का मला काय सापडलंय ते, हे बघ मला सापडली माझी आता कॉलेजची स्क्रॅप बुक. याच्यावरती अश्विन, अस्मिताताई, डॅड, मम्मा सगळ्यांनी आपलं हे लिहिलेलं आहे. म्हणजे मस्तपैकी त्यांना काय आवडतं काय नाही हे सगळं त्यांनी लिहून काढलेलं आहे. सायली म्हणते अरे पा. त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो पण तुझं काहीच माझ्याकडे लिहिलेलं नाहीये ना. यावरती सायली म्हणते हो ना, त्यावेळेला कुठे तुमच्या आयुष्यात मी होते. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे त्यावेळेला नव्हतीच तर नव्हतीच, पण यासाठी उदास होण्याची काहीच गरज नाहीये. माझ्याकडे एक युक्ती आहे. आत्ता आपण स्क्रॅप बुक लिहून घेतल्या तर, म्हणजे तू एक स्क्रॅप बुक घे, मी एक घेतो, आपण सगळ्यांच्याकडून भरून घेऊया काय, कोणाच्या काय आवडीनिवडी बदलल्यात ते. मग अर्जुन 2 नवीन डायरी, एक सायलीकडे देतो एक आपल्याकडे देतो आणि सायली म्हणते काय योगायोग आहे ना. म्हणजे बघा तुम्हाला जुनी स्क्रॅप बुक सापडली, ठीक आहे हा तुमचा योगायोग, पण मला तुम्ही सांगा ह्या 2 नवीन करकरीत डायऱ्या तुमच्याकडे आल्या, हा पण योगायोगच म्हणायचा का. यावरती आता इकडे अर्जुन गडबडतो आणि तो म्हणतो बायको तुझ्यापासून काहीही लपून राहत नाहीये ना, तू मला कधीच लपून काही ठेवू देत नाहीस, तू लगेच सगळं ओळखतेस माझ्या मनातलं आणि सगळं. यावरती सायली म्हणते हो मी तर सगळं ओळखते पण तुम्ही नाही ना ओळखतात. अर्जुन म्हणतो जाऊ दे ना, अजून किती वेळेला मला तेच बोलून आता एम्बॅरेस करणार आहेस. चुकलो ना मी एकदा, सारखं तेच काय बोलतेस. तू एक काम कर ना, तू ही स्क्रॅप बुक बघून घे आणि ही स्क्रॅप बुक बघून भरून घे. यावरती सायली म्हणते ठीक आहे मी तर भरते. यावरती अर्जुन म्हणतो तुझी स्क्रॅप बुक मी भरतो. यावरती मग आता सायली म्हणते मी म्हटलं ना माझी स्क्रॅप बुक भरायची तुम्ही गरजच नाहीये, कारण तुमच्या आवडीनिवडी सगळ्या मला माहिती आहेत, माहीत नाहीत त्या तुम्हालाच. असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो झालं आत्ता तुला म्हटलं की सारखं तेच बोलू नकोस, पण नाही तू तेच बोलून सारखं मला टोचून काढ. यावरती सायली म्हणते ठीक आहे द्या तुम्ही ती स्क्रॅप बुक. असं म्हणत सायली ती डायरी घेते. त्या डायरीमध्ये आता इकडे ती आपल्या आवडीनिवडी सगळं लिहून काढते. अर्जुन सुद्धा डायरी भरतो आणि त्याचा प्लॅन यशस्वी झालेला असतो. चला काहीतरी प्लॅन यशस्वी झालेला आहे म्हणून तो खूपच खुश असतो. आणि त्यानंतर मग आता अर्जुन विचार करतो की सकाळी मम्माला ही स्क्रॅप बुक दिली की माझं काम झालेलं आहे. सायलीला काय आवडतं काय आवडत नाही हे मम्माला समजल्यावरती उद्या सायली डे साजरा करण्यासाठी मला आता खूप छान मदत होईल. असं म्हणत अर्जुन आता दुसऱ्या दिवशी काय करायचं कसं करायचं या गोष्टीचा विचार करत बसलेला असतो. तोपर्यंत सायलीची स्क्रॅप बुक भरून होते आणि इकडे आता अर्जुन सुद्धा त्याची स्क्रॅप बुक भरून काढत असतो. दोघ जण एकमेकांच्या साठी आता लिहित असतात आणि सायलीचं लिहून होतं. अर्जुनला ते वाचण्याची खूपच घाई असते. त्यावरती आता अर्जुन म्हणतो बघू. त्यावरती सायली म्हणते बिलकुल नाही, आत्ता तरी मी तुम्हाला बिलकुल वाच. अर्जुन म्हणतो असं का, दे ना तू वाचायला. यावरती मग आता ती सांगायला लागते आत्ता जर का तुम्ही वाचत बसलात ना तर खूप उशीर होईल आणि झोपायला उशीर होईल, सकाळी उठायला उशीर होईल, त्यामुळे आत्ता मी तुम्हाला वाचायला काहीच देऊ शकत नाहीये, तुम्ही आता झोपा बरं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो ठीक आहे तू म्हणशील तसं. मग सायली दोघांचे ही स्क्रॅप बुक घेते आणि आता टेबलवरती ठेवून देते आणि ती लवकरात लवकर झोपा असं अर्जुनला सांगायला लागते. अर्जुन आणि सायली दोघं जण झोपतात पण अर्जुनच्या डोक्यामध्ये एकच चालू असतं आणि ते म्हणजे ही स्क्रॅप बुक मला वाचायची आहे. त्याच वेळेला इकडे आता किल्लेदारांच्या घरामधला सीन आपल्याला दाखवला जातो. किल्लेदारांच्या घरामध्ये रात्री मध्यरात्री आता सुमनला जाग येते. ती फोन कोणाचा तरी वाजलेला असतो. त्या फोनमुळे ज्या वेळेला तिला जाग येते म्हणून ती उठते. उठून आता जर ती बघते तर तिकडे फोन वाजत असतो नागराजचा फोन वाजत असतो आणि नागराजच्या फोनवरती महिपतचा कॉल आलेला असतो. महिपतचा कॉल ज्या वेळेला येतो त्यावेळेला नागराज झोपी गेलेला असतो पण इकडे सुमनला जाग आलेली असते आणि सुमन आता उठते आणि तो कॉल पाहते तर काय महिपत शिकरे हे नाव आणि त्याच वेळेला नागराज आता साधारण चुळबुळ करत उठायला लागतो. ज्या वेळेला नागराज चुळबुळ करत उठत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे सुमन पटकन बाहेर येते. मग नागराज उठतो आणि महिपतचा कॉल बघतो आणि तो विचार करतो इतक्या रात्री
इतक्या रात्री महिपतचा कॉल येण्याची गरजच काय असं म्हटल्यावरती मग मात्र तो आता विचार बघतो मागे वळून पहिला सुमन आहे का, नाहीतर सुमन आपल्याला रंगे हात पकडायची. आधीच तिच्या डोक्यामध्ये बरंच काय काय चाललेलं आहे. उगाच आपल्याला अजून तिने पकडायला नको असं त्याच्या डोक्यामध्ये येतं. बरं हे सगळं चालू असताना तो बाजूला बघतो तर नाही सुमन नाहीये. मग तो नागराजचा कॉल सध्या तरी कट करतो आणि तो विचार करायला लागतो की सुमन कुठे गेली. आणि तितक्यात सुमन येते. सुमन आल्यावरती तो म्हणतो काय ग कुठे गेली होतीस तू. सुमन सांगते काही नाही मी पाणी पिण्यासाठी खाली गेले होते. असं म्हटल्यावरती नागराज सुटकेचा निश्वास सोडतो आणि नागराजचा तास विचार करायला लागतो. झालं नशीब हिला तेव्हाच तहान लागली होती, नाहीतर हिने जर का मला पाहिलं असतं ना नागराजच्या फोन सोबत तर झालं असतं सगळं कल्याण. हिला आधीच डाऊट आल्यासारखा मला वाटतोय, पण आता तर मला तिला खात्रीच झाली असती की काहीतरी गडबड आहे म्हणून. असं म्हणत नागराजीकडे तो फोन ठेवतो आणि विचार करतो आत्ता तरी महिपत शेठला मी भेटू शकत नाहीये, पण ठीक आहे मी उद्या त्याच्याशी बोलून घेतो, हरकत काहीच नाहीये असा तो विचार करायला लागतो. तोपर्यंत मग आता सुमन येऊन आपल्या इकडे जागेवरती झोपते, पण तिच्या डोक्यामध्ये एक आणि एकच विषय चालू असतो. इतक्या मध्यरात्री का फोन केला असेल तो, पण आता इकडे महिपत शिकरेने नाही काहीतरी गडबड आहे, यांच्यात काहीतरी शिस्त आहे म्हणून आता हे या कॉलची लपवाछपवी करतायत. इकडे अर्जुनची पण लपवाछपवी चालूच असते. सायली झोपलेली असते त्यावेळेला अर्जुन आता हळूच उठतो. त्याला हवी असते ती डायरीमध्ये लिहिलेलं सायलीचं सगळं आवडी निवडी. तोपर्यंत मग आता अर्जुनला काही झोप येत नसते. सायली तर लगेच पडल्या झोपून जाते. अर्जुन विचार करायला लागतो काय करू असा विचार करत आता तो इकडे सायलीची डायरी उचलण्याचा विचार करतो. सायली झोपली ना नक्की हा विचार करत तो पाहतो तर काय तिकडे सायलीची डायरी ठेवलेली असते. सायलीची डायरी पाहून आता अर्जुन ताबडतोब ती डायरी उचलतो आणि त्याच्यामध्ये तिच्या आवडी निवडी सुद्धा आता पाहायला घेतो. आणि त्याच वेळेला त्याला सांगितलेलं असतं ते म्हणजे कल्पनानी की सायलीचा अलार्म तू बंद कर, सायलीचा 5चा अलार्म बंद कर जेणेकरून सायलीला सकाळी जाग येणार नाही. असं म्हटल्यावर ती अर्जुन तिचा मोबाईल घेतो, पण मोबाईलला पासवर्ड असतो. त्यानंतर अर्जुन विचारतो काय पासवर्ड असेल हिचा पासवर्ड काय असेल, काय पासवर्ड ठेवू शकते असं तो डोक्याला ताण देत असतो. आणि त्याच वेळेला त्याच्या डोक्यात येतं कदाचित हिने आमच्या लग्नाची तारीख ठेवली असेल का पासवर्ड म्हणून. असं म्हटल्यावरती मग आता तो विचार करतो ठीक आहे ट्राय करून बघायला काय हरकत आहे. मग तो लग्नाची तारीख पासवर्ड म्हणून टाकतो आणि लॉक उघडतो. यावरती अर्जुन म्हणतो सायली किती प्रेम करतेस ग तू माझ्यावरती आणि किती आपल्याला या नातं आपलं जपतेस तू असं म्हणत अर्जुन खूप खुश होतो. खुश झाल्यावरती तो ताबडतोब लगेचच आता इकडे तिचा अलार्म बंद करतो आणि तो मोबाईल पुन्हा जैसे ते जागेवरती ठेवतो आणि त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आता तो 5चा अलार्म लावतो. त्यानंतर मग आता आपल्या मोबाईलमध्ये 5चा अलार्म लावल्यावरती अर्जुन आता विचार करतो सकाळी येईल ना मला जाग, नाहीतर माझ्या अलार्मने सायलीच उठेल आणि पुन्हा एकदा माझं प्लॅन फ्लॉप होईल आणि मम्मा मला ओरडेल. काय करू त्याला काही कळतच नसतं. मग तोपर्यंत तो आता आपल्या मोबाईलमध्ये अलार्म लावून तिकडे झोपण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून सकाळी लवकरात लवकर जागेल. सायलीचा मोबाईलचा अलार्म ऑफ करून तो सायलीचा मोबाईल तिच्या जवळ ठेवतो. ज्या वेळेला सायलीचा मोबाईल तो आता जवळ ठेवतो तिच्या आणि आपला मोबाईल आपल्या जवळ घेतो आणि त्यानंतर विचार करतो उद्या तरी 5 वाजता मला योग्य वेळेला जाग येऊ दे जेणेकरून मला आता सायलीला सरप्राईज देता येईल. हे सगळं डोक्यात त्याच्या प्लॅनिंग चालू असतं. बरं हे सगळं होत असताना इकडे सकाळी दुसऱ्या दिवशीचे 5 वाजलेले असतात. ज्या वेळेला 5 वाजतात त्यावेळेला इकडे सगळेजण खाली आटपून वगैरे तयार असतात. म्हणजे कल्पना, प्रताप आणि त्याचबरोबर कुसुम सुद्धा, विमल सुद्धा तयार असते आणि त्याच वेळेला 3 जण खाली वाट पाहत असतात. अर्जुन का आला नाही अजून. प्रताप म्हणतो तू बोलली होतीस तर त्याला 5 वाजता खाली यायचं म्हणून. यावरती कल्पना म्हणते त्याला 100 वेळा बजावून सांगितलं होतं की तू 5 वाजता परफेक्ट खाली ये आणि सायलीचा अलार्म बंद कर, अजून कसा नाही आला. यावरती प्रताप म्हणतो ह्याला काय पडलेलंच नाही आहे ग कल्पना, म्हणजे आपली पोरं अशी कशी ग, आपण सिरियसली त्याला काही सांगतोय पण ह्यांना काही सिरियसपणाच नाही. आपण इकडे 5 वाजल्यापासून उठून बसलोय पण हा खाली यायचं काही नावच घेत नाहीये. नाही कल्पना तू जरा जास्तच लाडावून ठेवलंयस, एक काम कर जा त्याला बोलवून आण जा.
म्हणजे खाली बोलवून आण तरी. यावरती लगेचच आता इकडे विमल सांगायला लागते, दादा तुम्ही जर का वरती गेलात ना तर काय होईल माहितीये का, सायली बहिणीची झोप एकदम सावध आहे. तुम्ही अर्जुन दादांना उठवायला जाल आणि सायली बहिणीच उठून बसतील, त्यामुळे वरती जाण्यात काही अर्थ नाहीये. आणि असं त्यांचं दोघांचं तिघांचं बोलणं चालू असताना अर्जुन पटकन आपल्या रूम मधून बाहेर येत असतो आणि रूमचं दार बंद करतो. त्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, आलास नशीब, नशीब अर्जुन आलास तू, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, मग काय, तू मम्मा मला सांगितलं होतंस ना की वेळेवरती ये, तर मी वेळेवरतीच आलेलो आहे. यावरती प्रताप म्हणतो, मग काय, मुलगा कोणाचा आहे. कल्पना म्हणते, गप्पा बसा हा, आत्ता तर मला सांगत होतात की असं आणि तसं. त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो, आता बाद झालं, आलोय ना मी, काय करायचं पुढचं प्लॅनिंग सांग बरं. यावरती मग लगेचच आता इकडे कल्पना सांगायला लागते, ते सगळं जाऊ दे, मी तुला काहीतरी आणायला सांगितलं होतं, ते कुठे आहे. यावरती मग आता तो सांगायला लागतो, डायरी आणले मी, हे बघ सायलीला काय आवडतं काय आवडत नाही या सगळ्या गोष्टी डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत, त्या बघ. यावरती कल्पना म्हणते, ही युक्ती एकदम भारी केलीस हा अर्जुन तू. असं म्हणत मग आता ती अर्जुनला शाबासकी देते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, चला चला, सायली डे साजरा करण्यासाठी नक्की काय करायचं आहे ते मला सांगा. त्यावरती मग आता कल्पना सांगते, हे बघ, सुरुवातच तिची होईल ती तिच्या आवडत्या फुलांपासून, रूमपासून ते आता इथपर्यंत तिला जे आवडीची फुलं असतील ना ती फुलं सगळीकडे आता पसरून ठेवायची आहेत. ही असेल तिच्या दिवसाची सुरुवात. असं म्हटल्यावर ती सगळ्यांना ही कल्पना आवडते आणि आता नक्की कल्पनाने सांगितलेली कल्पनेचं व्यवस्थितरित्या आता काय करायचं किंवा कशी फुलं आणायची, कुठून आणायची, हे सगळं त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. ज्या वेळेला हे सगळं प्लॅनिंग सुरू असतं त्यावेळेला मग आता कल्पनाची डायरी आपल्या हातात घेते. डायरी आपल्या हातात घेऊन कल्पना सांगते, अर्जुन काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आता आपल्याला सायली उठायची वाट पाहायला पाहिजे. असं म्हटल्यावर ती यांचं प्लॅनिंग ठरतं आणि त्यानंतर सायलीच्या आवडीचे पदार्थ, सायलीला जे सगळं काही आवडत असतं ते सगळं करण्याचं आता इकडे प्लॅनिंग ठरतं. तोपर्यंत इकडे आता रविराज प्रतिमाला हाताला धरतात. हाताला धरून ते तिला बसवतात, पहिले इथे बस आणि पहिल्या गोळ्या घे, ब्रेकफास्ट करून घे आणि गोळ्या घे. यावरती मग आता लगेचच सांगायला लागते प्रतिमा, नाही त्याची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये. यावरती मग आता ते सांगायला लागतात, म्हणजे रविराज म्हणायला लागतात, गरज नाही कशी, हे बघ आता तुझ्या औषधाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू शकत नाहीये. तुझी औषधं फक्त आणि फक्त मीच देणार. यावरती मग सुमन तिकडे बाजूला बसलेली असते आणि सुमन जरा अस्वस्थ होते. सुमन सांगायला लागते, दादा खरंच मला माफ करा, म्हणजे खरं सांगू का तर मी सुद्धा प्रतिमा वहिनींना चुकीच्या गोळ्या दिल्या ना. यावरती रविराज म्हणतात, हे बघ सुमन, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तू चुकीच्या गोळ्या काही मुद्दाम दिल्यास का, तुला तन्वीने त्या चुकीच्या गोळ्या द्यायला भाग पडलं ना, म्हणजे तू थोडी चुकीच्या गोळ्या मुद्दामून देत होतीस, ते तुझ्याकडून नकळतपणे तिने घडवून घेतलंय. तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको, तू तर प्रतिमाच्या काळजीपोटी हे सगळं करत होतीस ना. यावरती प्रतिमा म्हणते, हे बघा तुम्ही इतकं सगळं करायची काही गरज नाहीये, माझ्या गोळ्या मी घेईन. यावरती इकडे रविराज चिडतात आणि अजिबात नाही, मी म्हटलंय की नाही की मीच तुला गोळ्या देणार, आता तुझ्या बाबतीत कोणतीही रिस्क घ्यायला मी तयार नाहीये. ज्या काही गोळ्या असतील, ज्या काही औषध असतील ती वेळच्या वेळी देण्याचं काम माझं. असं म्हणत रविराज आता प्रतिमाचं काहीच ऐकत नाही. काही झालं तरी सुद्धा मीच सगळं करणार असं म्हणायला लागत असताना नागराज येतो. नागराज आल्यावरती सुमन थोडीशी अस्वस्थ होते आणि कुठे चाललात तुम्ही, नाश्ता करून जा असं म्हणायला लागते. त्यावरती नागराज म्हणतो, माझं खूप महत्वाचं काम आहे, नाश्ता करायला सुद्धा आता मला अजिबात वेळ नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमन की हे काय इतकं कसलं महत्वाचं काम आहे, इतकं तुम्हाला जायचं तरी कुठे आहे की तुम्हाला नाश्ता सुद्धा करायचा नाहीये. यावरती मग आता नागराज म्हणतो, झालं टोकलस मधी, मी म्हटलं ना माझं काम आहे, मला काही नाश्ता करायचा नाहीये. असं म्हणत तो तिच्यावरती ओरडतो. त्याच वेळेला मग आता इकडे सुमन विचार करायला लागते, नाही ह्यांच्या डोक्यात काहीतरी चाललंय. काल रात्री महिपत शिकरेचा यांना कॉल आला होता, म्हणजे हे शक्य आहे की आत्ता हे महिपत शिकरे यांच्याकडे गेलेले असणार आहेत. ते
काही नाहीये, मला या सगळ्यामध्ये शोध लावायलाच पाहिजे. नागराज निघून गेल्यावरती इकडे आता सुमनचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. सुमनचा चेहरा पडलेला बघून इकडे आता प्रतिमा म्हणते, काय ग सुमन, काय झालं, तुझा चेहरा का बरं असा पडलेला? यावरती सुमन म्हणते, बहिणी काही नाहीये, मी पटकन मार्केटमधून भाजी घेऊन येते. सुमनला पाठलाग करायचा असतो, तो म्हणजे नागराजचा, आणि त्यासाठी मग आता ती ताबडतोब भाजी आणण्याचं नाटक करते आणि भाजी आणण्याचं नाटक करत तिकडून बाहेर येते. त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, तिला आता लगेचच प्रतिमा सांगायला लागते की हे बघ, तू एकटी नको जाऊस, मी पण तुझ्यासोबत येते. सुमन म्हणते, नाही बहिणी, मला जरा घाई आहे, मला दुसरी पण काम आहेत, तुम्ही थांबा, मी पटकन जाऊन येते. आता हे सगळं बोलणं प्रतिमाला जरा विचित्र वाटतं आणि प्रतिमा रविराजांना म्हणायला लागते की मला काय वाटतं माहितीये का, सुमन थोडी वेगळी नाही का वागत आहे, जरा मला खूप टेन्शनमध्ये वाटते आहे. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, असेल तिचं काही, तू बोलून घे ना. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच प्रतिमा सांगते, ठीक आहे, मी तिच्यासोबत बोलून घेते, जेणेकरून मला आता तिच्या मनात काय चाललंय हे सगळं जाणून घ्यायलाच पाहिजे. असं ज्या वेळेला आता प्रतिमा बोलते तोपर्यंत आपल्याला सुभेदारांच्या घरचा सीन दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला काही अलार्म बंद झाल्यामुळे जागच आलेली नसते आणि त्यामुळे ती निवांत बराच वेळ झोपून राहिली असते. तिला तिची नॅचरल जाग येते आणि त्यावेळेला अर्जुन समोर असतो आणि ती म्हणायला लागते, किती उशीर झाला, तुम्ही मला का नाही उठवलात, असं काय करताय तुम्ही, मी तुम्हाला असं काय करताय, उठवलत का नाही, मला ब्रेकफास्ट राहिलाय, सगळं राहिलंय, मला आत्ताच्या आत्ता खाली जाऊन ब्रेकफास्ट करायला पाहिजे. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, हो 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 बायको, चिल कर. पण सायली काही ऐकायला तयार नसते. सायली ऐकायला तयार नसते. ती ताबडतोब आपलं अंथरूण काढते आणि अंथरूण ती ताबडतोब खाली जायला निघते. अर्जुन थांब थांब म्हणत असतो, पण नाही. आता सायली डे सुरू झालेला असतो. सायलीच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून सुरू, माझ्या आवडत्या व्यक्तीला आवडती फुलं, हे आता तिच्या आरशाच्या समोर लिहून ठेवलेलं असतं. खाली आल्यावरती परत फुलं. सायली म्हणते, हे काय आहे? यावरती प्रताप म्हणतो, आज आमच्याकडे सायली डे आहे, सगळं सायलीच्या आवडीचं. मग अर्जुनने तिच्यासाठी गजरा आणलेला असतो, तो पण केसात घालतो आणि आता दोघांची गंमत जम्मत चालू असताना इकडे अस्मिताच्या मागावरती माणसं असतात. अस्मिताला पकडण्यासाठी मागे माणसं असतात, घाबरी घुबरी होत. आता अस्मिता आपल्या घराचा रस्ता गाठते आणि त्याच वेळेला मग आता सायली अर्जुनला ती आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगते. आता सायली अर्जुन महिपतपर्यंत कसे पोहोचणार, अस्मिताला त्रास द्यायचा बदला कसा घेणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.